अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल मराठा आरक्षणाच्या संदर्भात सभा संपन्न झाली। या सभेला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित होते। मराठा आंदोलनाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहून ठेवली जाईल एवढ्या प्रचंड संख्येने लोक या सभेला उपस्थित होते आणि या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लक्ष लागून होतं। तर या सभेचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघात केला आहे। नुसता घणाघात केला नाही तर सरकारला 10 दिवसाची म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो अल्टिमेटम दिलेला आहे आणि या अल्टिमेटममध्ये त्यांनी स्पष्टपणे सरकारला इशारा दिलेला आहे, एक तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा जरांगे पाटलांची अंतयात्रा निघेल। कारण मी जिवंत असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते आरक्षण मी मिळवून देणार आहे। जे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारला काही इशारे दिले आहेत त्याच्यामध्ये पहिला इशारा त्यांनी दिला की 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शासनाने निर्णय घ्यावा। शासनाला 10 दिवसाची मुदत आहे, 10 दिवसाच्या आत शासनाने कारवाई करावी हा शासनाला इशारा दिलेला आहे। काही टीका देखील केलेल्या आहेत, कारण अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं होतं हे उपोषण सोडवताना शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं की या उपोषणाच्या काळामध्ये मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केले होते पोलिसांनी हे गुन्हे मागे घेतले जातील। परंतु 1 महिना झाला तरी देखील शासनाकडून फारशी कारवाई जी आहे ती कारवाई केली गेली नाही असा आरोप त्यांनी केला आहे। तसंच सरकारमधले काही जे लोक आहेत विशेषतः त्यांचा राग छगन भुजबळ किंवा जे मराठा आंदोलनाला विरोध करणारे जे वकील आहेत सदावर्ते, कारण हे सदावर्ते देखील फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांनी आपल्या भाषणामध्ये शासनामध्ये सहभागी असलेल्या लोकांवर टीका देखील केली, काही आरोप देखील केले आणि जाणून बुजून शासन मराठ्यांना आरक्षण लवकरात लवकर मिळू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे असा आरोप देखील त्यांनी केलेला दिसून येतो। आणि आपल्या भाषणामध्ये त्यांनी 7 मागण्या ज्या आहेत त्या 7 मागण्या या मांडलेल्या दिसून येतात। आता मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत किंवा त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्या पूर्ण होतील का याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपल्याला करायची आहे। आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली मागणी त्यांनी केलेली आहे की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं। आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी पूर्ण होणे शक्य आहे का? तर ही मागणी आज तरी पूर्ण होणे शक्य दिसत नाही। कारण जेव्हा त्यांनी उपोषण केलं होतं त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी देण्यासाठी पुरावे शोधायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा निजाम काळामधले 5 ते 6 हजार कागदपत्र सापडली की त्या कागदपत्रामध्ये मराठा समाजातल्या लोकांनी कुणबी या जातीची नोंद केलेली आहे। म्हणून सरसगट सर्वांना म्हणजे ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नाही, नोंदी उपलब्ध नाही, अशा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला सरकार तयार नाही। कारण मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र सरसकट जर दिलं तर कुणबी समाजातल्या लोकांचा विरोध आहे आणि विशेषतः विदर्भामधले जे कुणबी समाजातले जे नेते आहेत त्यांनी या मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला विरोध केलेला आहे आणि सरकारला देखील अल्टिमेटम दिलेला आहे। जर सरकारने ही मागणी मान्य केली तर कुणबी समाज हा सरकारच्या विरोधात संघर्ष करेल किंवा जरांगेंनी केलेल्या सभेपेक्षा जास्त मोठी सभा घेऊ असा इशारा दिलेला आहे
आणि या समाजाला शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी ओबीसी समाजातल्या नेत्यांना आश्वासन दिलेलं आहे की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. कारण जर मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं तर ओबीसी विरोध करतील आणि ही मागणी जर मान्य केली जरांगेची तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण होईल. म्हणून त्यांची ही जी मागणी आहे ही सहजासहजी लगेचच पूर्ण होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यांनी केलेली दुसरी मागणी जी आहे ती म्हणजे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. कारण आजपर्यंत मराठा समाजाचं जे आंदोलन होतं हे वेगळ्या आरक्षणासाठी होतं. म्हणजे ओबीसी वर्ग सोडून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी होती. परंतु मनोज जरांगे यांनी ही जी मागणी आहे ती मागणी U-टर्नमध्ये केली. कारण त्यांनी आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीपेक्षा मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी केली. आणि या मागणीमुळे खऱ्या अर्थाने सरकारची अडचण झाली. कारण की जर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला तर ऑलरेडी ज्या जाती ओबीसीमध्ये आहेत त्यांचा विरोध आहे. कारण मराठासारखा मोठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर ओबीसीमधल्या इतर जातींना कोणतेही लाभ पदरात पडणार नाहीत. म्हणून महाराष्ट्रामधले किंवा ओबीसीमध्ये आधी असलेले जे मराठा आहेत त्यांचा देखील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करायला विरोध आहे. कारण विदर्भामध्ये अनेक मराठ्यांनी स्वतःची कुणबी म्हणून नोंद केलेली आहे आणि त्यांना ओबीसीच्या सवलती मिळतात. म्हणून विशेषतः विदर्भामधले अनेक मराठा नेत्यांचा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला विरोध नाही, पण कुणबी समाज म्हणजे ओबीसीमध्ये समावेश करायला विरोध केलेला आहे. आणि मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि त्याच्यासाठी त्यांनी सरकारला 10 दिवसाची मुदत दिली आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करता येणं शक्य नाही. कारण मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असेल तर मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल. मग त्या आयोगाच्या अहवालाच्या आधारावर मराठा समाजाचा सहभाग ओबीसीमध्ये सहभाग करावा की नाही याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल आणि या प्रक्रियेला खूप मोठा वेळ जाऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाची अडचण अशी आहे, जर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाला तर इतर ओबीसी जाती ज्या आहेत या इतर ओबीसी जाती सरकारला विरोध करतील आणि याच्यामधून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तयार होईल आणि सरकारची नेमकी हीच अडचण आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी ज्या दोन्ही मागण्या केल्या आहेत की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीमुळे सरकारची अवस्था इकडे आड तिकडे वीर झालेली आहे. कारण ना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येतं ना त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करता येतं. या दोन्ही अडचणीच्या कात्रीमध्ये सरकार सापडलेलं आहे. कारण दोघांपैकी एकही मागणी जर शासनाने मान्य केली तर सरकार फार मोठ्या अडचणीत येऊ शकतं. कारण मराठ्यांना दिलं तर ओबीसीतले इतर प्रवर्ग विरोध करतील आणि जर मराठ्यांना दिलं नाही तर मराठा समाजातले लोक आंदोलन करतील. म्हणून या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या लगेचच आजच्या आज पूर्ण होण्याची सुताराम शक्यता जी आहे ती सुताराम शक्यता नाही. त्यांनी तिसरी जी मागणी केलेली आहे की कोपर्डीमधल्या तरुणीवर जो अत्याचार झाला होता त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केली होती. ही जी मागणी आहे ही शासनाकडून पूर्ण होणे शक्य नाही. कारण याबद्दल कोर्टामध्ये केस चालू आहेत. कोर्टाने त्याचा निकाल जो आहे तो निकाल दिलेला आहे. त्याच्यापैकी एका आरोपीने आत्महत्या केलेली आहे. म्हणजे जी गोष्ट सरकारच्या हातामध्ये नाही ती मागण्याचा प्रयत्न जो आहे तो मागण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांनी केलेला आहे आणि ती इतक्या सहजासहजी लगेच मान्य होण्याची शक्यता नाही. सरकारला त्याच्यासाठी अपिलामध्ये जावं लागेल आणि सरकारी वकिलामार्फत त्याची बाजू जी आहे ती बाजू मांडावी लागेल. पण ही मागणी मान्य होऊ शकते. सरकार ती केस रिओपन करून देखील त्या बलात्कारामध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करू शकते. त्यांनी केलेली जी पुढची मागणी आहे, चौथी मागणी, की मराठा आरक्षणामध्ये बलिदान दिलेले 45 जे बांधव आहेत यांच्या कुटुंबाला निधी किंवा सरकारी नोकरी द्यावी, ही मागणी तशी कठीण नाही, सरकार पूर्ण करू शकते.
त्यांचे वारसा असतील त्यांना नोकरी देऊ शकते किंवा त्यांना आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत देऊ शकते. पण याच्या पुढची जी मागणी आहे ती मात्र अत्यंत कठीण मागणी त्यांनी ठेवलेली आहे की दर 10 वर्षांनी ज्या ओबीसी प्रवर्गाला आरक्षण दिलं आहे त्याचा सर्वे करावा आणि सर्वे करून ज्या प्रगत जाती आहेत त्यांना आरक्षणामधून बाहेर काढावं. आरक्षण देणं जितकं कठीण आहे तसं एखाद्या जातीला आरक्षणातून बाहेर काढणं त्यापेक्षा कठीण आहे. कारण जर सरकारने असा प्रयोग केला, दर 10 वर्षांनी सर्वे केला आणि प्रगत जातींना आरक्षणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर या सर्व प्रगत जाती सरकारच्या विरोधामध्ये जातील. कारण अत्यंत संघर्ष करून या जातींना आरक्षण मिळालेलं आहे आणि आज कोणतीही जात आरक्षण सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आरक्षणातून काही जाती बाहेर काढा अशी मागणी करणं आणि तिला शासनाकडून मान्यता मिळणं अशक्य आहे. कारण ज्या जातीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल त्या जातीतले लोक सरकारच्या विरोधामध्ये जातील आणि सरकारला ही गोष्ट परवडणारी नाही. म्हणून सरकारने आजपर्यंत ज्या आरक्षणामध्ये ज्या जाती आहेत यांच्यामध्ये फारसा बदल करण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा त्या भानगडीत पडलेलं नाही. कारण त्या भानगडीत सरकार पडलं तर त्या गोष्टी सरकारच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या अलगट येऊ शकतात. म्हणून ही मागणी वाटली तितकी सोपी नाही. त्यानंतर पुढे त्यांनी जी मागणी केली आहे 6वी मागणी की महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50% आत आरक्षण द्यावं. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आधीचं मराठा आरक्षण कॅन्सल झालं आहे. कारण ते 50%च्या बाहेर जात होतं. म्हणून मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण द्यावं. वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं जसं NT कॅटेगरीला दिलेलं आहे पण ते टिकणारं असावं अशी त्यांनी मागणी केली आहे. अर्थात ही मागणीसुद्धा पूर्ण होणे शक्य नाही. कारण आजच महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची टक्केवारी 52% आहे. कोर्टाचा आदेश 50% आहे पण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा 52% पोचलेली आहे. जर मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण द्यायचा निर्णय झाला तर कोणत्या तरी प्रवर्गाचे आरक्षण कमी करावं लागेल. कारण सध्या वेगवेगळ्या प्रवर्गाला जे आरक्षण दिलं आहे SCना 13% आहे, STला 8% आहे, 11% NTंना आहे, उरलेलं OBCंना आहे. जर 50%च्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर या 4ही प्रवर्गापैकी कोणत्या तरी प्रवर्गाचं आरक्षण कमी करावं लागेल. आणि जर या प्रवर्गातील लोकांचं आरक्षण कमी केलं तर या प्रवर्गातली सर्व लोक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जातील. मग कोणीही असो. म्हणून मराठा समाजाला 50%च्या आत एक वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देणं आज तरी शक्य नाही. कारण मराठा समाजाची मागणी खूप वेगळी होती की त्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होतं आणि शासनाने त्यांना दिलं होतं पण ते कोर्टात टिकलं नाही. म्हणून जरांगे पाटीलांनी आपली मागणी जी आहे ती बदलली. पण ही बदललेली मागणी तांत्रिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या पूर्ण करणं शक्य नाही. त्यानंतर शेवटची मागणी त्यांनी केली सारथीमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त निधी द्यावा. ही मागणी मात्र शासनाच्या हातात आहे. शासन ती पूर्ण करू शकते. म्हणजे त्यांनी ज्या 7 मागण्या केलेल्या आहेत या 7 मागण्यांमध्ये 3 मागण्या अशा आहेत की ज्या शासनाला पूर्ण करता येतील. उदाहरणार्थ PhDच्या विद्यार्थ्यांना जास्त निधी देणं किंवा जे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे अशा मराठी तरुणांच्या कुटुंबांना मदत करणं आणि कोपर्डीमधल्या ज्या तरुणीवर बलात्कार झाला त्यांच्या अन्याय करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देणं. या 3 मागण्या शासनाच्या हातात आहेत. या पूर्ण होऊ शकतात. पण मराठा समाजाला सरसगट कुणबीचं प्रमाणपत्र देणं, त्यांचा OBCमध्ये समावेश करणं, दर 10 वर्षांनी OBCचं सर्वेक्षण करून प्रगत जातीमधून त्यांना बाहेर काढणं आणि 50%च्या आत वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण देणं. या 4ही मागण्या
पूर्ण होणं आज तरी शक्य दिसत नाही. म्हणून मनोज जरांगे यांनी जे प्रयत्न सुरू केलेले आहेत, या प्रयत्नामधून शासनाची फार मोठी पंचाईत झालेली आहे. कारण एका बाजूला ओबीसी प्रवर्गाला सांभाळायचं आहे, दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला सांभाळायचं आहे. आणि ही कसरत जी आहे, ही कसरत शासनाला करावी लागणार आहे. आणि या कसरतीमध्ये आता भविष्यामध्ये शासन कसा मार्ग काढतो किंवा मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचं नेतृत्व कशा पद्धतीने काम करतं, हा येणारा भविष्यकाळ जो आहे तो भविष्यकाळ दाखवेल. तर या पद्धतीने मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न यशस्वी होतील का, किंवा त्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील का, याबद्दल जी वास्तवता आहे त्या वास्तवतेबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा. माझं चॅनल जे आहे ते माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबावा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल.